मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन हा खूप डिस्टर्ब असतो, कारण मधुभाऊ जेलमधून सुटल्यानंतर आता सायली ही कायमच्या आश्रमात राहायला निघून जाणार असते. म्हणूनच चैतन्य आता अर्जुनला एक पर्याय सुचवतो की मधुभाऊंची जेलमधून सुटका करण्यासाठी मधुभाऊ जर आश्रमात नसतील तर सायली वहिनी या घरातून निघून जाणार नाही. आता असं म्हटल्याबरोबर अर्जुनला मोठा धक्काच बसतो आणि त्या दोघांचं नेमकं बोलणं सायली ऐकते. तर मित्रांनो, मालिकेमध्ये नक्की काय घडणार हे आज आपण पाहूयात. घरातील सर्वजण नाश्ता करत असतात तर सायली आता मार्केटमध्ये निघालेली असते. अर्जुन तिला सारखा म्हणतो की मी तुला सोडायला येतो, पण सायली नकोच म्हणते. अर्जुन सारखा हट्ट करतो, म्हणूनच चैतन्य त्याची गंमत करत म्हणतो, अर्जुन अरे आपलं ऑफिस ऑपोजिट साईडला आहे आणि आपल्याला एक महत्त्वाची मीटिंग सुद्धा आहे. अर्जुन म्हणतो आपण मीटिंग नंतर घेऊ. मग आता प्रताप हे ऐकतो आणि म्हणतो, चैतन्य अरे मीटिंग वगैरे होत राहिले, परंतु अगोदर रोमांस महत्त्वाचा आहे. आता प्रतापच्या तोंडूनच असं बोलणं ऐकल्यानंतर सर्वजण खूप हसत असतात. तर सायली आणि अर्जुन हे दोघेही एकमेकांकडे पाहून गोड लाजतात. पुढे विमल म्हणते, सायली ताई मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं ना की मी जाते म्हणून, द्या इकडे मी जाते. तेव्हा सायली म्हणते, नको विमलताई तुम्ही आराम करा, मी पटकन येते जाऊन. असं म्हणून ती अर्जुनला म्हणते, माझी मी जाते, तुम्ही नका ना काळजी करू. तेव्हा अर्जुन आता काहीच बोलत नाही. पुढे ती म्हणते की आई मी जाते. हा कल्पना म्हणते लवकर ये. सायली हो म्हणून लगेच मार्केटमध्ये जायला निघते. तेव्हा चैतन्य अर्जुनजवळ येतो. तेव्हा तो म्हणतो, अर्जुन सर मग आपण निघायचं का? अर्जुन म्हणतो की हो. असं म्हणून ते जायला निघतात. कल्पना म्हणते, अरे तू आज सुद्धा नाश्ता केला नाहीये, तू काहीतरी खाऊन तरी जा. अर्जुन म्हणतो, नको मम्मा भूक नाहीये मला. तेव्हा सायलीने डबा केलाय तो घेऊन जा अगोदर. तेव्हा विमल आता त्या दोघांनाही डबा देते. तर ते दोघेही ऑफिसला जायला निघतात. दुसरीकडे महिपत हा घरातच एरझऱ्या घालत असतो आणि अर्जुनने ज्या प्रकारे त्याच्या तोंडावर स्टे नोटीस फेकली होती ते सगळे काही प्रसंग त्याला आठवत असतात आणि मग त्याला राग आलेला असतो. त्यातच त्याला आमदार साहेबांचा फोन येतो. तेव्हा काय सेवा करू तुमची, असं महिपत अगदी साळसूतपणाचा आव्हानून विचारतो. मग आमदार साहेब म्हणतात, केली एवढी सेवा ना पुरे आहे, आता आमच्याच तोंडाला फेस आलाय. त्यावेळी महिपत जरा घाबरतो आणि विचारतो, काय झालं आमदार साहेब? पुढे आता आमदार साहेब म्हणतात की कसं आहे ना, मी तुम्हाला मदत करायला गेलो आणि तुम्ही आमचंच तिकीट कापायला निघालात. तेव्हा महिपत अगदी शांतपणे विचारतो, हो काय झालं साहेब, सांगा ना मला. त्यावेळी काय झालं म्हणजे, अहो तुमचं लाचखोरीचं प्रकरण सगळीकडे कळलंय. आमदार साहेब म्हणतात, अहो जज साहेब पकडले गेले खरं, परंतु तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझं नाव घेतलं म्हणे. त्याचवेळी महिपत म्हणतो, अहो नाही साहेब, मी तुमचं नाव घेतलंच नाहीये, अगदी कुठेच घेतलं नाही. त्याचवेळी कुठला तरी आमदार इन्व्हॉल्ड होता हे सर्वांना समजलंच ना. हे सगळं काही माझ्या मतदारसंघात समजायला कितीसा वेळ लागेल, म्हणून यापुढे तुम्ही तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका मला. त्याचवेळी महिपत म्हणतो, असं करू नका साहेब, कारण पुढच्या महत्त्वाच्या कामांसाठी आमची मदत लागणारच आहे ना. हा आमदार साहेब म्हणतात, मिळणार नाही. असं म्हणून ते आता खूप चिडतात. त्यावेळी महिपत म्हणतो, आम्ही आपली पार्टी करत बसलो होतो, परंतु काय झालं ना, त्या अर्जुनने कुठून व्हिडिओ काढला काय माहीत. तेव्हा तो अर्जुन एवढा हुशार वकील आहे याची तुम्हाला जराही भनक नाही का? खूप यशस्वी वकील आहे आणि मला त्याच्या आडवं जायचंच नाही. तुम्ही जर शहाणे असाल तर त्याच्यापासून जरा सांभाळूनच राहा, असा आता आमदार साहेब सल्ला देतात. त्यावेळी असं म्हणून ते लगेच फोन ठेवतात. पण आता महिपत इकडे खूपच चवताळतो आणि म्हणतो की मिस्टर सुभेदाराला आडवं जायचं नाही का, पण त्याने तर माझ्या आयुष्याची अगदी धिंडवडे काढलेत. की त्याच्या आयुष्याचा तमाशा केला तर माझं नाव महिपत शिकरे सांगणार नाही. आता अर्जुनने असं काहीसं केल्यामुळे महिपत हा खूपच चिडलेला असतो. दुसरीकडे आता अर्जुन चैतन्य ऑफिसमध्ये असतात, पण अर्जुनचं लक्ष कशातच नसतं. म्हणूनच तो सारखा आता सायलीला फोन करत असतो. त्याचवेळी आता चैतन्य मात्र आपल्या कामात व्यस्त असतो आणि पुढल्या कोणत्या केसेस आहे हे सांगत असतो. त्याचवेळी अर्जुनचं लक्ष नाही हे त्याला समजतं. तेव्हा चैतन्य म्हणतो, कसं आहे ना,
अरे त्यांना त्यांचं काम करू दे ना, करतील त्या रिटर्न कॉल. तू एवढा रेस्टलेस का होतोय? मग आता अर्जुन म्हणतो तुला नाही समजणार चैतन्य ते. तेव्हा चैतन्य आपला गप्प बसतो. मग नंतर अर्जुन पुन्हा पुन्हा सायलीला कॉल करतो. इकडे सायली अर्जुनचा आलेला तो कॉल पाहते आणि कॉल रिसीव्ह करत विचारते काय झालं. तेव्हा अर्जुन विचारतो अहो किती वेळ झालाय मी तुम्हाला कॉल करतोय, कुठे आहात तुम्ही आणि कॉल का रिसीव्ह करत नव्हता. तेव्हा सायली म्हणते तुम्ही मला माझं काम करून द्याल तर मी घरी जाईल ना, एवढं काय त्यात, मला माझं काम करू द्यात. तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही, तुमची काळजी वाटली म्हणून कॉल केलाय. सायली म्हणते अहो मी मार्केटमध्ये तर आली, कुठे बाहेर गेलीये का? मगापासून एवढ्या वेळा तुम्ही कॉल केले ना की मला भाजी सुद्धा धड घेता आली नाही. मग अर्जुन म्हणतो ठीक आहे, बरं घरी गेल्यानंतर तुम्ही कॉल करा हा एकदा. तेव्हा सायली म्हणते का बरं? अर्जुन म्हणतो करा तर एकदा कॉल, घरी पोहोचल्या तर मेसेज किंवा कॉल करा. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि फोन ठेवते. मग स्वतःशीच पुटपुटत असते की यांचं पण ना कधी कधी समजतच नाही, एवढी अति काळजी करणं चांगलं आहे का? बरं असो, जाऊ दे, मी माझी भाजी घेते. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही केसविषयी बोलत असतात. मग तेवढ्यातच आता तिथे बने येतो आणि अर्जुनकडे ते लेटर देतो. त्यावेळी कॉन्स्टेबल खरा त्यांच्याकडून एक लेटर आलेलं असतं. चैतन्य ते लेटर वाचतो आणि मग हसतच अर्जुनला म्हणतो गेल्या वर्षभरात एकही निगेटिव्ह कमेंट मधुभाऊंची नाहीये. तेव्हा अर्जुनला खूप छान वाटतं आणि मग तो नंतर म्हणतो याचा उपयोग आपल्याला मधुभाऊंना बेल मिळवून देण्यासाठी होईल, आपल्यासाठी खूप मोठा पॉझिटिव्ह पुरावा आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे. त्यानंतर इकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही जेवण करत असतात. मला भाजी वाढ ना असं अर्जुन म्हणतो. चैतन्य आता लगेच उजव्या हाताने भाजी वाढू लागतो. आता तो जेवत असतो ऑलरेडी म्हणून त्याचा हात तो खरकटा झालेला असतो. अर्जुन म्हणतो एक मिनिट, उजव्या हाताने कधीही भाजी वाढायची नाही आपण जेवण करत असताना, डाव्या हाताने वाढ बरं. पण तू त्या हाताने जेवतोस ना, अपोजिट हाताने तू आता भाजी वाढायची आहेस. ती चैतन्य आता अर्जुनकडे पाहतच राहतो आणि ही ट्रिक कुणाची आहे असं विचारतो. तेव्हा ऑफकोर्स मिसेस सायलींचीच आहे असं अर्जुन म्हणतो आणि जेवण करता करता त्याला काहीतरी आठवतं म्हणून तो लगेच आता 2-3 फाईल घेतो आणि फाईल घेतल्यानंतर तो चैतन्याला म्हणतो एक महत्त्वाचा पुरावा आहे माझ्याकडे. तेव्हा चैतन्य म्हणतो अरे असं काय झालं, तू एवढा घाईत उठला, ह्या फाईल्स घेतल्या, काही आहे का इम्पॉर्टंट? अर्जुन म्हणतो हो खरंच खूप महत्त्वाचं आहे. असं म्हणून तो आता विचारतो चैतन्य मला एक सांग, हे बघ तू कोणत्या हाताचा सर्वात जास्त वापर करतो काम करण्यासाठी किंवा जेवण्यासाठी सुद्धा? चैतन्य म्हणतो अरे मी उजव्याच हाताचा वापर करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर, मग आता माझ्याकडे असे काही रिपोर्ट आहेत ना, फॉरेन्सिक रिपोर्ट. मला एकदा मिसेस सायलींनी एक क्लू दिला होता, तेव्हा मी ते रिपोर्ट काढायला दिले होते आणि त्या रिपोर्टनुसार हे उघडकीस झालंय की विलासवर चालवलेली गोळी ही उजव्या हाताने चालवली गेली होती. विलास मर्डर केसमध्ये असं म्हणतात की मधुभाऊंनी ती गोळी चालवली, परंतु सायलीने मला सांगितलंय मधुभाऊंच्या उजव्या हातामध्ये एवढा जीवच नाहीये की ते एखादी वस्तू उचलू शकतात किंवा ते पिस्तूलने गोळी मारू शकतात. तेव्हा चैतन्याला धक्काच बसतो. आणि विलासवर चालवलेली गोळी ही उजव्या हाताने चालवलेली असते, त्यामुळे आता ते दोघेही शॉकमध्ये असतात. चैतन्य आता म्हणतो अर्जुन हे तर खूप महत्त्वाची होती रे न्यूज आणि खरंच यामुळे खूप मोठा आपल्याला पुरावा सापडलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे, परंतु यापेक्षा एक आणखी अजून पुरावा मला सापडलाय. चैतन्य विचारतो कोणता? तेव्हा अर्जुन म्हणतो दाखवतो हा. असं म्हणून तो आता त्या फाईलमध्ये सगळ्या काही गोष्टी चैतन्याला दाखवू लागतो की विलासच्या खुनाची वेळ आणि त्यानंतर विलासला मदतीसाठी केला गेलेला कॉल. तेव्हा चैतन्य ते सगळी काही फाईल अगदी व्यवस्थित वाचतो. तेव्हा तो तर शॉकमध्येच जातो आणि म्हणतो विलासच्या मर्डरची वेळ आधीची आहे आणि पोलिसांना जो मेसेज गेला आहे ती वेळ नंतरची. तेव्हा अर्जुन म्हणतो हो बघ तू यामध्ये किती तफावत आहे. दोन्हींचं एवढं डिटेल टायमिंग आपल्याला कधीच मिळालं नव्हतं, आत्ता ते मिळालंय. हे सगळे काही पुरावे मिळण्यासाठी मी त्यांच्या मागे लागलोच होतो आणि आता या रिपोर्टचा आपल्याला नक्कीच उपयोग करून सुद्धा घेता येईल. हा चैतन्य म्हणतो हा खरंच खूप महत्त्वाचा पुरावा आहे अर्जुन. पुढे अर्जुन म्हणतो आपल्या हातामध्ये एवढं कॉन्क्रीट प्रूफ लागले ज्याने हे सिद्ध होईल की मधुभाऊंनी हा खून केल्याचे चान्सेस खरंच खूप कमी आहेत
आणि तो मेसेज सुद्धा विलासने नाही तर दुसराच कुणीतरी केला असेल. अर्जुनला आता मनातून खूप आनंद होतो आणि म्हणतो मधुभाऊंना सोडवणं आता खूप सोपं झालं आहे चैतन्य, आणि आपण लवकरात लवकर त्यांना आता सोडवणारच आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो अर्जुन. अर्जुन आता आनंदाच्या भरातच म्हणतो ते लवकरात लवकर सुटतील, आणि मग असं म्हणून तो आता थांबतो. चैतन्य विचारतो काय झालं. आता अर्जुन हा खूप इमोशनल होतो आणि त्याला खूप काळजी वाटू लागते. तर आता चैतन्य विचारतो बोल ना पटकन. चैतन्य आपण या केसच्या अगदी जवळ येऊन आता थांबलोय, परंतु आता जर मधुभाऊ सुटले तर मिसेस सायली सुद्धा कायमच्या माझ्या आयुष्यातून निघून जातील आणि मधुभाऊंबरोबर आश्रमात राहतील. तेव्हा आता असं म्हणून तो पाणी पितो. त्याला खूप वाईट वाटत असतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. मग चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, आपण जेव्हा ही केस हातात घेतली तेव्हा तुला तर माहीतच होतं, म्हणजे आपल्याला माहीत होतं ना आपण ही केस जिंकणार आहोत आणि मधुभाऊ तर जेलमधून सुटणारच आहेत आणि मग सायली वहिनी आश्रमात पुन्हा जाणार आहे. हे सगळं माहीत असताना तू आता कशाला उगीच त्रास करून घेतोय, असं तो आता अर्जुनला समजावतो. तेव्हा अर्जुन आता इमोशनल होतो आणि म्हणतो हे मी कसं डायजेस्ट करू ना मला कळतच नाहीये, कारण आता एकीकडे मधुभाऊ लवकरात लवकर सुटणार आहे असं मला वाटतंय आणि ते सुटणारच आहेत, आणि दुसरीकडे मला मिसेस सायली सुद्धा माझ्या घरातून जायला नको आहेत, असं तो आता चैतन्याला म्हणतो. तेव्हा चैतन्याला देखील आता अर्जुनबद्दल खरंच खूप वाईट वाटतं. ते दोघेही आता या केसबद्दल सायलीबद्दल बोलत असतानाच सायलीचाच नेमका अर्जुनला फोन येतो. सायलीचा आलेला कॉल पाहत आता लगेच तो रिसीव करतो आणि विचारतो काय तुम्ही पोहोचलात का घरी. मग सायली म्हणते हो, पण सर मला एक विनंती करायची आहे तुम्हाला. अर्जुन विचारतो काय, कोणती विनंती. मग सायली म्हणते अहो मला मधुभाऊंना एकदा भेटायचंय, तुम्ही परमिशन घ्या ना मधुभाऊंना भेटण्याची. मला त्यांना लवकरात लवकर सांगायचंय की आपलं घर वाचलं आहे म्हणून. त्यावेळी अर्जुन म्हणतो अहो आपण दोघे नंतर जाऊयात की भेटायला. तेव्हा सायली म्हणते आपण दोघे जाऊयातच हो, परंतु प्लीज तुम्ही काहीतरी करा ना, तुम्ही परमिशन घ्या ना, म्हणजे मला भेटता येईल मधुभाऊंना लवकरात लवकर. अर्जुन म्हणतो की मी एक महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करतो, असं म्हणून तो लगेच फोन ठेवून देतो. सायली आता म्हणते असं का वागतायत हे कळतच नाही, किती पटकन यांनी फोन ठेवून दिला. ती भेटून येईल पटकन त्यांना, तरीही यांनी परमिशन दिली नाही. मला असं वाटतंय ते मीटिंगमध्ये आहेत ना म्हणून पटकन फोन कट केला असेल, परंतु घरी आल्यानंतर मी यांच्याबरोबर नक्कीच बोलेन, असं सायली आता म्हणते. त्यावेळी आता मधुभाऊंना लवकरात लवकर मी भेटणारच याचा आनंद सायलीच्या चेहऱ्यावर असतोच. दुसरीकडे चैतन्य म्हणतो काय रे अर्जुन, किती रोडली तू फोन कट केला. अर्जुन म्हणतो अरे मला माहीत होतं पुढे त्या नक्की काय बोलणार आहेत ते, म्हणून मी पटकन फोन कट केला. मला कळतच नाही चैतन्य मी नक्की कसा वागू, कारण मला दिसतंय की मिसेस सायली या आश्रमात पुन्हा जाणार म्हणून किती खुश आहेत आणि त्या गोष्टीचा आनंद मलाही होतोय. आणि त्यानंतर एका गोष्टीची भीती सुद्धा वाटते की जर मिसेस सायली आश्रमात राहायला निघून गेल्या तर माझं लग्नच संपेल आणि प्रेम पण, असं म्हणून तो खूपच इमोशनल होतो. आता याचं कसं सोल्युशन काढू ना चैतन्य कळतच नाहीये. सायली आता निघून जाणार या काळजीने अर्जुनचा चेहरा पार अगदी पडलेला असतो. दुसरीकडे आता प्रिया झोपण्याची तयारी करते. तेवढ्यातच प्रतिमा आता तेथे जाते आणि आपलं अंथरूण टाकते. तर प्रतिमा म्हणते तन्वी. मग आता प्रिया लगेच विचारते आई हे बघ तुला त्रास होतोय ना मोबाईलचा, मी जाऊ का मग माझ्या रूममध्ये. तेव्हा मला कोणताही त्रास होत नाहीये, मला जरा तुझ्याशी गप्पा मारायच्यात, बोलायचे, असं प्रतिमा आता म्हणते. तेव्हा प्रियाला आता जरा धक्काच बसतो. ती विचारते काय आई, अगं माझ्याशी बोलायचंय तुला, गप्पा मारायच्यात. तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया हसतच म्हणते बस ना तू इथे बस. तेव्हा आता प्रतिमा तेथे बसते. प्रिया आता विचारते तुला माहीत आहे ना की मी तुझी मुलगी आहे म्हणून. प्रतिमा म्हणते ते माहीत नाही, परंतु सगळे म्हणतायत तर खरंच असेल ना हे. प्रिया म्हणते काही हरकत नाही आई, तुझी स्मृती आली ना मग तुला सगळं काही आठवेल. त्यावेळी प्रतिमा म्हणते आपण लहानपणी काय काय करायचो हे मला तू सांग ना, म्हणजे कुठे फिरायला जायचो का काय, तुला आठवत असेल ना सगळं. आता प्रियाला घामच फुटतो. आता काय बोलावं सुचत नाही. तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि दरवाजातून सगळं त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. त्यावेळी प्रिया आता पुढे म्हणते आई अगं आत्ता जरी
मी तुला आठवत नसले ना तरीही लवकरात लवकर मी तुला आठवेल की मीच तुझी मुलगी आहे म्हणून. मी त्यासाठी खूप प्रयत्न करेन आई. त्यावेळी प्रतिमा आता हसतच हो असं म्हणते. दुसरीकडे सायलीसुद्धा झोपण्याची तयारी करते. दोघांच्या मध्ये उशा ठेवत असते. अर्जुन मात्र आता पुस्तक घेऊन बसलेला असतो, पण तो सारखा सायलीकडे पाहत असतो. त्याला सतत असं वाटत असतं की सायली आता आयुष्यातून जाणार. अर्जुन सारखा सारखा तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा सायली आता त्याच्याजवळ येते. मग त्याला विचारते सर. तेव्हा अर्जुन आता दचकतोच आणि म्हणतो काय झालं. त्यावेळी सायली म्हणते सर अहो मला मधुभाऊंना खरंच भेटायला जायचं होतं. त्यांच्याबरोबर काही गोष्टी बोलायच्या होत्या आणि त्यांना गुड न्यूजसुद्धा सांगायची होती. मला का जाऊ दिलं नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना आपण दोघे नंतर जाऊ की. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे पण मला आजच भेटायचं होतं त्यांना. अर्जुन म्हणतो ठीक आहे जाऊयात आपण. तेव्हा आता सायली म्हणते बरं ठीक आहे तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्यात असं म्हणून ती बाजूला जायला निघते. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो थांबा ना मिसेस सायली. सायली विचारते हां काय झालं. मग अर्जुन म्हणतो की आता मधुभाऊंच्या केसच्या बाबतीत खूप महत्त्वाचे मला 2 अपडेट्स सापडले आहेत, 2 पुरावे सापडले आहेत, म्हणजे मधुभाऊ निर्दोष सिद्ध असल्याचे. त्याचवेळी सायली म्हणते मग काय करायचं. आता मधुभाऊ सुटतील ना लवकरात लवकर. अर्जुन म्हणतो ते लवकरात लवकर सुटणारच आहेत, परंतु मला तुम्हाला एक विचारायचं मधुभाऊ सुटल्यानंतर पुन्हा आश्रम सुरू होईल का. तेव्हा सायली म्हणते हो मधुभाऊ सुटल्यानंतर पुन्हा आश्रम सुरू होईल. तेव्हा पुढे अर्जुन विचारतो मग तुमचं काय मत आहे. मधुभाऊ सुटल्यानंतर आश्रम सुरू झाल्यानंतर तुम्ही काय करणार. तेव्हा मनातच आता सायली विचार करते जेव्हा मधुभाऊ सुटतील ना तेव्हा लवकरात लवकर मी तुमच्याजवळ माझं प्रेम व्यक्त करणार आहे. म्हणजे कसं आपल्या दोघांना एकत्र राहता येईल आणि माझ्या प्रेमाचा स्वीकार तुम्ही कराल सुद्धा. तेव्हा आता अर्जुन विचारतो बोला ना पटकन. मग सायली म्हणते कसं आहे ना मधुभाऊ सुटल्यानंतर आमचा आश्रम पुन्हा सुरू होईल आणि मग माझ्यासारख्या अनाथ मुलांसाठी ती आश्रमाची दारं खुलीच असणार आहेत ना. अर्जुन विचारतो मग तुम्ही नक्की काय करणार. तेव्हा सायली म्हणते मी पण आश्रमात जाणार. तेव्हा अर्जुन आता मनात विचार करतो ह्या तर अगदी क्लिअरली म्हणतायत की मधुभाऊ सुटल्यानंतर मी आश्रमात कायमची निघून जाणार आणि यांच्यासाठी फक्त आश्रम इम्पॉर्टंट आहे मी नाही असं म्हणून अर्जुन खूपच डिस्टर्ब होतो. तेव्हा सायली आता मनात विचार करते सर आणि अर्जुनला डायरेक्ट म्हणते सर मला ना एका गोष्टीची सतत भीती वाटते. तेव्हा अर्जुन विचारतो कसली भीती वाटते मिसेस सायली तुम्हाला. मग सायली म्हणते आपण आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल घरातील सर्वांना सांगायचं तरी कसं, कारण पूर्ण आजी आई बाबा इतर घरातील सर्वांची काय अवस्था होईल हे तर आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. तेव्हा अर्जुन आता विचारात पडतो आणि तिला म्हणतो आपण काहीतरी या गोष्टीवर चालेल ना. तेव्हा सायली हो असं म्हणते. त्यानंतर सायली आता त्याच्याकडे पाठ करून उभी राहते आणि मनात विचार करते सर तुमच्या मनात माझ्याबद्दल जर प्रेम असेल तर ही वेळच येणार नाही हे घर सोडून जाण्याची. मग मी कसा अंदाज घेऊ हाच ती आता सतत विचार करते. तिला एक क्लू मिळतो म्हणून ती आता अर्जुनला विचारते सर मधुभाऊ सुटल्यानंतर तुम्ही नक्की काय करणार आहात. तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे मी काय करणार आहे म्हणजे असं कसं विचारता मिसेस सायली तुम्ही, आणि मी तर इथेच राहणार ना, मी कुठे जाणार. तेव्हा सायली विचारते अहो तसं नाही हो, म्हणजे आपलं लग्न संपल्यानंतर घरच्या सर्वांना खरंच खूप वाईट वाटेल ना. मग ते पुन्हा तुम्हाला लग्न करण्याचा आग्रह धरतील. मग कदाचित प्रियाशी ते तुम्हाला लग्न करायला सुद्धा सांगतील. आता सायली जे काही सत्य बोलते ते अर्जुनला आता पचतच नसतं, त्यामुळे तो खूप डिस्टर्ब होतो, त्याला धक्का बसतो, तो सायलीकडे पाहतच राहतो. आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्याला म्हणतो अरे मिसेस सायलींनी स्पष्टपणे सांगितलंय की मधुभाऊ सुटल्यानंतर त्या कायमच्या तिकडे आश्रमामध्ये निघून जाणार आहेत. तेव्हा चैतन्यालाही धक्का बसतो की अर्जुनला या मनस्थितीतून कसं बाहेर काढावं आता. म्हणूनच त्याच्या डोक्यात आता एक कल्पना येते आणि तो म्हणतो की यासाठी माझ्याकडे एक सोल्युशन आहे. सायली वहिनी इथून जाऊ नये म्हणून मधुभाऊंचं जेलमधून बाहेर येणं आपण डिले करू शकतो नक्की.
थोडं आपण पुढे ढकललं तर तेव्हा अर्जुन आता त्याबद्दल विचार करतो, पण त्याला हे काही पटत नाही. त्यानंतर अर्जुन चैतन्य दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा आता मधुभाऊंबद्दलच चैतन्य बोलत असतो आणि सायलीबद्दलही. तेव्हा चैतन्याचं अर्जुन तोंड दाबतो. तेव्हा माझं तोंड दाबून काहीही होणार नाहीये असं चैतन्य म्हणतो. म्हणून तो अर्जुनचा हातच आता बाजूला करतो आणि म्हणतो, मधुभाऊंच्या केसबद्दल नक्की तू काय करणार आहेस? कारण ती केस तू डिले करणार होता, त्याचं झालं काय? अर्जुन आता त्याला गप्प राहायला सांगतो, कारण सायली ऐकेल की काय याची त्याला भीती वाटत असते म्हणून. तेव्हा सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते, कारण आता तिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. म्हणूनच आता सायली रागातच अर्जुनकडे पाहते, तर अर्जुनला आता मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.